हायटेक मराठीमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मी भाऊसाहेब स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोबाईल मिळाला का? लाडकी बहीण योजनेअंतर्गत खरंच मोबाईल मिळतो का? जर मोबाईल मिळतो तर पात्रता काय आहे? मिळत नसेल तर खरं काय आहे? तर चला आपण जाणून घेऊया. सध्या सोशल मीडियावरती एक ट्रेंड आहे की प्रत्येक बहिणीस मोबाईल फोन गिफ्ट मिळेल. यासाठी जर तुम्ही गुगलला जरी सर्च केलं मोबाईल योजना महाराष्ट्र, तर या ठिकाणी बघा प्रत्येक वेबसाईटचं तुम्हाला थंबनेल दिसेल की मोबाईल फोन मिळतो आहे म्हणून. तर या बातमीची सत्यता पडताळण्यासाठी सकाळ पेपरची रत्नागिरीची आवृत्ती पाहिली. त्यामध्ये बघा CRPंना मोबाईल देणारा पहिला जिल्हा असं दिलेलं आहे. तर पुढे पाहिलं तर इथे बघा महिला बचत गटातील महिलांना मोबाईल देण्यासाठी किंवा ते जे काम करतात त्यासाठी हे योजना होती. म्हणजेच बचत गटातील फंड 15,000 30,000 रुपये केला तर 50% महिलांकडे स्वतःचा स्मार्ट मोबाईल नाही, ते मुलाचा, भावाचा, नवऱ्याचा मोबाईल यूज करतात. तर त्यांना कामकाजासाठी हा मोबाईल देण्याची घोषणा उदय सामंत यांनी केलेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी नाही. सर्व बहिणींना विनंती आहे की अशा अफवेला बळी पडू नका. अधिकृत यूट्यूब चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये अडकणार नाही. तुमची वेळ व पैसा दोन्ही वाचेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व अशा नवनवीन व्हिडिओ करता आपला हायटेक मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.